तिकडे ओबीसी समाजानं चाकणकर यांना पाठिंबा जाहीर केलाय। कॅप्टन खरातच्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर मीडिया ट्रायल केली जाते असं ओबीसी नेते मंगेश ससाणे यांचं म्हणणं आहे। चाकणकर यांचा राजीनामा घ्यायचा होता तर त्यांचा या खरातच्या कृत्यांमध्ये कोणता सहभाग होता किंवा त्यांनी त्याला कशा प्रकारे पाठीशी घातलं याचे पुरावे समोर आणले गेले पाहिजेत असंही त्यांनी म्हटलंय। रुपाली चाकणकरांनी बाया पुरवल्या असं आरोप करतात ते। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एका उच्चपदस्थ महिलेचं कॅरेक्टर असॅसिनेशन, त्याचे आबरू नुकसानी हे आपण बघतोय। त्या सोशल मीडियामध्ये रुपाली चाकणकरांचे मॉर्फ केलेले व्हिडिओ, घाणघाण बोललं जातंय। हीच महाराष्ट्राचा, हाच पुरोगामी महाराष्ट्र आहे का? त्यामुळं कुणाचा तरी एकाचा बळी द्यायचा आणि बाकीच्यांना वाचवायचं, हे असंच महाराष्ट्रामध्ये चालणार आहे का? त्यामुळं रुपाली चाकणकरांच्या बाबतीत जर ठोस पुरावे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांचा राजीनामा घ्यायचा होता, आणि जर घेतलाय तर त्यांच्या विरोधात काय पुरावे आहेत, त्यांनी त्या खरात, कॅप्टन खरातला पाठीशी घातलंय का, हे पण बघणं तितकंच महत्त्वाचं आहे।